नमस्कार मैत्रिणींनो. तर मी माझ्या घरातल्या वेगळ्या गोष्टी दाखवत असते. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या संदर्भात आहे की कमी जागेमध्ये आता संडासाच्या आतमध्ये आपण हात धुण्यासाठी हे सिंक आपण कसं बनवायचं. ठीक आहे, वॉश बेसिन म्हणा किंवा सिंक म्हणा, आपण कसं बनवायचं आणि त्याचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधीच सांगून देते तुम्हाला की शक्यतोवर भारतीय संडासच वापरा, कारण वेस्टर्न संडासामध्ये भयानक पाणी लागतं. भयानक साफ करायला प्रचंड साफ ठेवावा लागतो आणि लवकर साफ होत नाही आणि प्रत्येक वेळी खूप जास्त पाणी लागतं प्रेशरने. त्यामुळे जर तुमचं आरोग्य चांगलं असेल आणि आरोग्यासाठीही भारतीय संडासच चांगला आहे. पण आता माझ्याकडे 13 वर्षानंतर मी हा बनवला आहे. मग आता नवीन बसवला आहे, लेटेस्ट तुम्हाला दिसत असेल. 13 वर्ष झाले माझं घर घेऊन, फ्लॅट घेऊन. आता कोणी म्हातारा माणूस आला की त्यांना होतोय प्रॉब्लेम, त्यामुळे मी हा बदललेला आहे. तर आता बघा तुम्ही, माझा कमोड संडास आहे आणि अगदी छोटंसंच एरिया आहे. म्हणजे बघा तुम्ही, आता मी टाईल्स तुम्हाला मोजून दाखवते. 1, 2 आणि 3. ओके, बघू शकता 3च फूट म्हणायला हरकत नाही. अगदी 3 टाईल्स आहेत छोट्या छोट्या. एवढाच एरिया आहे संडासचा, म्हणजे खूप छोटा एरिया आहे. आणि दारसुद्धा खूप छोटं आहे, फायबरचं दार आहे. ठीक आहे, तर हे दाराचे मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. पण आता काय होतं की आपण संडास वापरल्यानंतर आपल्याला हात धुवायचे असतात, तर आपण हात घेऊन बाहेर येणं योग्य नाही आहे. तर आपण इथे आपण हात धुवू शकतो आणि त्यासाठी मी एक अरेंजमेंट केली आहे. आता इथे खाली ना एक नळ होता संडासामध्ये, नॅचरली बकेट होती याच्या खाली. तर आता यालाच हे हँडपिन्स म्हणा किंवा जेट स्प्रे आहे अटॅच. तर त्याच्यावरूनच काय केलेलं आहे की इथे जागा करून त्यांनी सिंक लावलं आहे, त्याच्यावरून सिंकचा नळ घेतलेला आहे आणि अगदी छोटं असं हात धुणं यात फक्त हातच धुते. खूप छोटं आहे बघा. आता माझा हात बघा, हे 9.5 इंच एवढं आहे. याच्यापेक्षा छोटं जर कुठे मिळत असेल ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता, कारण इथे जागाच नाही आहे. हे फक्त हात धुण्याचा याचा उपयोग आहे. तर असं सिंक तुम्ही संडासामध्ये अवश्य लावून घ्या. अगदी कमी जागेत हे लागतं, याला काही फार जागा लागत नाही. आता तुम्ही बघितलं तर ही फ्रेम बघा, आता तुम्ही एवढीशीच फ्रेम आहे म्हणजे दाराची. आणि हे दार आता तुम्हाला दाखवते मी. हे फायबरचं दार आहे. ठीक आहे, एकदम साधं दार आहे फायबरचं आणि अगदी छोटं आहे. म्हणजे अतिशय छोटं दार घेतलेलं आहे मी, कारण ते जागाच नाही आहे. कारण हा संडासाचा एरिया इतका छोटा आहे की त्याला जागा नव्हती. म्हणजे आमचं आधीचं दार जे होतं ते आत उघडायचं, पण आता ते खूप मोठं दार होतं. तर आता याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर हे छोटं दारावरती काय केलं आहे, ओरिजिनल जी फ्रेम होती आपली, ती ओरिजिनल जी फ्रेम होती मोठ्या दार, त्याच्यावरती छोटी फ्रेम बसवलेली आहे. ओके, ही फायबरची फ्रेम आहे, फायबर प्लास्टिक. ठीक आहे, ही अशी याच्यावर बसवलेली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी दार छोटं केलं आहे, म्हणून ते दार छोटं झालं आहे. त्यामुळे फोल्डिंगचं दार करायची गरज पडली नाही आम्हाला. तर तुम्ही पण ही युक्ती करू शकता जर तुमच्याकडे जागा नसेल तर. पण हे सिंक तुम्ही अवश्य करा, तेवढ्यासाठीच मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील दारासंदर्भात किंवा सिंक संदर्भात, आणि मी बघा रंग कुठला घेतला आहे टाईल्सचा. आता मी वास्तुशास्त्र काही बघितलेलं नाही आहे, पण मला असा फ्रेश कलर आवडतो आणि वरचा आमचा पांढरा आहे ओरिजिनली. ओके, त्यामुळे मी फ्रेश कलर घेतलेला. खूप जुनं 13-14 वर्ष झालेली आहेत आता. तर हे खालच्या टाईल्स आहेत त्या खराब झाल्या होत्या, त्यामुळे मग आता निळ्या घेतल्या आहेत मी. बघ कॉम्बिनेशन तुम्हाला आवडलं का? तर त्याबद्दल तुम्ही विचारू शकता किंवा तुमचे विचार व्यक्त करू शकता. थँक्यू सो मच.